पंतप्रधान मोदी आज आणि उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर. मोदींच्या हस्ते नवी मुंबईतील लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाचं लोकार्पण होणार. मोदींचं विमान थेट नवी मुंबई विमानतळावर लँड होणार. नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमाला शरद पवार जाणार नाहीत. शरद पवारांना उद्घाटन कार्यक्रमाचं निमंत्रणच नाही, तर निमंत्रण पत्रिकेत नाव नसल्यानं अरविंद सावंतही कार्यक्रमाकडे फिरवणार पाय. मुंबईतील ॲक्वा मेट्रो लाईन 3चं पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज लोकार्पण. 37,270 कोटी रुपये खर्चाच्या मुंबईतील भूमिगत मेट्रो लाईनमुळे उत्तर आणि दक्षिण मुंबई जोडली जाणार. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मुंबई वन ॲप लॉन्च होणार. एकाच ठिकाणी मिळणार बस, मेट्रो, लोकल ट्रेन आणि मोनोचंही तिकीट. 11 पब्लिक ट्रान्सपोर्ट ऑपरेटर्स एकाच ॲपवर. मोदींच्या दौऱ्यासाठी यंत्रणा अलर्ट मोडवर. नवी मुंबई वाहतूक पोलिसांकडून अनेक मार्गावरील वाहतुकीत बदल. महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त. शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीआधी निकाल यावा अशी ठाकरेंची याचिका, तर शिंदेंचं धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची ही ठाकरेंची मागणी. मुंबई महापालिकेसाठी जागांवरून जुंपण्याची शक्यता. शिंदेंचा 110 ते 114 जागांचा प्रस्ताव. भाजप शिंदेंचा प्रस्ताव मान्य करणार का याकडे लक्ष. मुंबई महापालिकेसाठी मनसेचा बैठकींचा सिलसिला सुरूच. आज सलग 3ऱ्या दिवशी मुंबईत बैठक. राज ठाकरेंनी महापालिकेसाठी कंबर कसली. राज्यातील शेती नुकसानीच्या मदतीवरून ठाकरेंची शिवसेना आक्रमक. आज राज्यभरात करणार आंदोलन. सरकारनं जाहीर केलेलं पॅकेज अपुरं असल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा हल्लाबोल. धोका दिल्यास सरकार पाडणार. मराठा आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, मनोज जरांगेंचा इशारा. तर जशी त्याची बुद्धी तशी त्याची वृत्ती. वडेट्टीवारांचा जरांगेंवर हल्लाबोल. सलग 3ऱ्या दिवशीही बंजारा समाजाचे मोर्चे सुरूच. यवतमाळ, परभणीनंतर आज धुळ्यात भव्य मोर्चा काढणार. एसटी प्रवर्गातून आरक्षणाचा लढा रस्त्यावर.